पंढरपुरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून मातृपितृ इच्छापूर्ती दिन साजरा। मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी सहित सप्तमी या दिवशी प्रतापगडावर 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा शत्रू असलेल्या पंढरपूरला आणि तुळजाभवानीला उपद्रव केलेल्या देवशत्रू असलेल्या अफझल खानाचा कोथळा काढून त्याचा पुरता बिमोड केला। हे कार्य त्यांनी आपल्या मातोश्रींच्या म्हणजेच पुण्यश्लोक आऊसाहेबांच्या आज्ञेनं केलं असल्यामुळे आई वडिलांच्या आज्ञेची परिपूर्ती मातृपितृ इच्छापूर्ती दिन अर्थात शिवप्रताप दिन म्हणून हा दिवस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं साजरा करण्यात येतो आहे। त्यानिमित्ताने पंढरपुरातून सायंकाळी शिवप्रताप दौडीचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं आणि शिवसूर्य हृदय यांच्या पठणाने ध्येयमंत्र प्रेरणा मंत्र यांच्या पठणाने त्याची सांगता झाली। अखंड हिंदुस्थानभर आज मार्गशीर्ष सप्तमी रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मातृपितृ दिन म्हणजेच शिवप्रताप दिन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आज आपण या ठिकाणी राहतोय, जगतोय, हिंदू म्हणून वावरतोय। हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं काम शिवछत्रपतींनी ज्या अफझल्याला मारून मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जगाला विश्वाला दाखवून दिलं की आम्ही आमचं राज्य या ठिकाणी स्थापन करू शकतो। किती मोठा जिहादी आला तरी आम्ही त्याला नेस्तनाबूत करून त्यांना समूळ नष्ट करून आम्ही आमचं राज्य स्थापन करू शकतो। त्याचंच दर्शन आपल्याला या शिवप्रताप दिनात दिसतं। दुसरंच उदाहरण म्हणजे मातृपितृ दिन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई शिवाजी महाराजांना आज्ञा होती की ज्या संभाजी राजांना अफझल खानाने कपट करून मारलं त्या कपटीस अफझल खानाला सूड घे, म्हणजे संभाजीचं उसणं फेड। शिवाजी महाराजांनी आपल्या आईचं उसणं फेडायला, आपल्या आईची आज्ञा पूर्ण करायला आणि मोठ्या भावाचं उसणं फेडायसाठी स्वराज्याच्या निर्मितीचं पवित्र काम करायला अफझल खानाला जीवानिशी मारला, समूळ फौजेनिशी नष्ट केला। त्याचाच आज आपण पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव करून मिष्टान्न वाटून या ठिकाणी साजरा केलेला आहे। मोठ्या प्रमाणावर वारकरी बांधव शिवभक्त या ठिकाणी उपस्थित होते। तरी इथून पुढं असाच या मोठ्या प्रमाणात हा उत्सव सुरू ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पंढरपूर।